विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज पुणे या ठिकाणी आहोत. या ठिकाणी खरोखर अनेक समस्या आणि कशा पद्धतीने असतात आणि लोक सोशल मीडियावर काय काय कुठलं काय काय सांगतात, कशा पद्धतीने सांगतात आणि त्या अनुषंगाने आपण संध्याताई माळी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेत आहोत. ताई, काय सांगू शकाल या सोशल मीडियावर? सोशल मीडियामध्ये मला सर्वांना तर एक हा संदेश द्यायचा आहे. ॲज एक सोशल वर्कर म्हणून आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येत असतात. त्याच्यामध्ये सध्या तरी एवढ्या काही महिन्यांमध्ये 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्याकडे ज्या केसेस आलेल्या आहेत तर त्या भूसंपादना रिगार्डिंग आहेत. तर त्याच्यामध्ये जबरदस्तीने कब्जे करणे, ताबा टाकणे, त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की ज्या कोर्ट केसेस चालू असतात त्याच्यातही ज्या लिटिगेशनच्या केसेस आहेत ती केस चालू असताना सुद्धा विसरपावत्या करून जागा विकणे, जमीन देणे किंवा खरेदी खत करणे असे सुद्धा प्रकार होतात, जे की आपण म्हणू शकतो की कायद्यानुसार जोपर्यंत कोर्टात केस चालू असतात तोपर्यंत कोणीही कुठल्याही प्रकारच्या विसरपावती किंवा जमिनीची देवाणघेवाण करू शकत नाही. असा प्रकार सरळीत चालू आहे. आणि त्याच्यावरती जे विक्टिम्स असतात, ज्यांच्यावरती अन्याय झालेला असतात, ती केस चालू असताना सुद्धा नवीन ॲप्लिकेशन्स देऊन किंवा शासनाला सांगून सुद्धा त्याच्यावर कुठल्याही अंमलबजावणी केली जात नाही किंवा लक्ष दिलं जात नाही. तर मला शासनाला हेही सांगायचं आहे की आपल्यासाठी जे नियम बनवलेले आहेत किंवा जे कायदे कानून आहेत त्याचं सुद्धा उल्लंघन सरळ ते मोडकळीस टाकलं जातं. त्यामध्ये बिल्डर लॉबी असते, राजकारणी काही नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. जसं आपण रिसेंटली बघितलं आहे की मुंडवा प्रकरण. त्याच्यामध्ये मला खोलवर जायचं नाही, पण एक जनरल मला जेवढा माझा अनुभव आहे, जेवढा मी केसेस आता बघितलेले आहेत, तर जबरदस्तीने जे गरीब लोक असतात, शेतकरी वर्ग म्हणू शकतात, तर किंवा वारसे मिळवलेल्या ज्यांच्या ज्या जागा असतात त्याच्यावरती आसपासचे बिल्डर्स जे आहेत, ज्यांचं काही नाव आहे किंवा ज्यांनी काही गुंड पाळलेले आहेत, असे जे नावाजलेले काही लोक आहेत, बिल्डर्स लॉबी ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो, तर त्यांनी अगदी स्वतःला मनमर्जी कारभार असा चालू आहे समाजामध्ये. ज्या केसेस आपण बघितल्या त्याच्यामध्ये जबरदस्तीने ताबे मिळवणे, त्यांच्याच जागेवरती शेतकऱ्यांना त्यांच्याच जागेवरती येण्यास बंदी लादणे, आणि हे सगळं इतकं सुरळीत आणि सर्रास चालू आहे की शासनाचा याच्याकडे कानाडोळा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही प्रूफ पण देऊ शकते की अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. कोर्ट केसेस असताना सुद्धा याच्यावरती नियंत्रण नाही आहे गव्हर्नमेंटचं. तर मला असं वाटतं की शासनाने, आयुक्तांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर मी आपले CP सर जे आहेत, अमितेश सर, यांना सुद्धा थोडंसं यामध्ये लक्ष देणं, कारण की मध्यंतरी त्यांनी स्वतः एक अनाऊन्समेंट केली होती की इथून पुढे कुठल्याही प्रकारचं भूमी हस्तांतरण किंवा खंडणी जे आहे तर ते असं काही होणार नाही पुण्यात, याची त्यांनी ग्वाही दिलेली होती. आणि याच्यावरती ते त्याच्यावरती ताबा हे करणार होते. म्हणजे त्यांनी त्याच्यावरती सांगितलं होतं की अशा प्रकारची कोणी हिंमत करणार नाही. पण एवढं सगळं असून सुद्धा कुठेतरी कायद्याचं उल्लंघन होत आहे बिल्डर्स लॉबीकडून, आणि काही राजकारणी नेत्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बिल्डर लॉबी आहे ती अजून स्ट्रॉंग होत आहे, आणि त्यांच्यासोबत असले जी गुंड आहेत त्यांच्या मदतीने सुद्धा गरिबांवरती अन्याय होत आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी, आणि जसा हा विषय आहे की संतांची भूमी, तर आपली जी धरणी आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण खूप जागरूक असणं गरजेचं आहे. कारण की हळूहळू जसं सर्वसामान्य जनतेचे जागेचे व्यवहार किंवा त्याला हस्तांतरण आपण म्हणू शकतो त्यांच्यावर तर होतेच, पण आज संतांनी जी वारसा भूमी आहे, जो वारसा हक्क त्यांनी पुढे चालवला आहे किंवा त्यांची जी देवाण आपल्याला दिलेली आहे, अशा ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस गव्हर्नमेंट असेल किंवा राजकारण्यांकडून अशा जागेवरती नको त्या गोष्टी घडत असेल आणि त्याचा दुरुपयोग केला जात असेल, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी यासाठी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आणि आपली नैतिक जबाबदारी आहे की आपल्या प्रकृतीचं रक्षण आपण करावं. आणि शासनाला माझी खरंच हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारचे अन्याय थांबवण्यात यावं आणि याच्यावरती एक कठोर असा निर्णय किंवा कायदा असणं खूप गरजेचं आहे. हे जे आता 10 मार्चला आंदोलन होणार आहे, याच्याबद्दल आपण कशा पद्धतीने आपण नियोजन करतो? नियोजनाचं असं आपण म्हणू शकतो की यावेळेस तर स्त्रियांचा खूप मोठा पाठिंबा याच्यामध्ये आहे, पुरुष मंडळी सुद्धा याच्यामध्ये आहे, पण यावेळेस स्त्रियांनी, कारण की सांस्कृतिक जो वारसा जो आपण म्हणतो, तर स्त्रियांचा
आपला तुकाराम किंवा नामदेव महाराज जे आहेत यांच्याबद्दल एक वेगळंच आध्यात्मिक प्रेम आहे सगळ्यांच्या मनामध्ये, खास करून आपले महाराष्ट्रीय जे आहेत त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे इतकी खळबळ आहे लोकांमध्ये आणि तीव्र संताप आणि चिंताही आहे की जर आपण आता जागरूक नाही झालो तर पुढे कसं होणार आहे. तर यासाठी एक समिती पण लवकरात लवकर नेमली जाणार आहेत आणि स्त्रियांचं खूप खूप मोठं पाठबळ आणि पाठिंबा या आंदोलनासाठी असणार आहे आणि खूप मोठ्या संख्येने जनता तिथे उपस्थित असणार आहे. खरोखर आताच संध्याताई माळी यांनी सांगितलेलं आहे की जे 10 मार्चला आंदोलन होणार आहे आझाद मैदान या ठिकाणी, त्या ठिकाणी आमच्या स्त्रियांचा मोठ्या प्रमाणामध्ये श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील यांना पाठिंबा राहणार आहे. विकास नमालय बालासाहेब पवार पुणे.